Hello students, in our previous lecture we have learned information about Java, then what is enterprise application, what is Java enterprise edition. Okay? In our today's lecture we are going to see Java EE technologies, means Java enterprise edition technologies. कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज आहेत जावा एंटरप्राइज एडिशनमध्ये, कोणकोणत्या टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करतं ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. फर्स्ट आहे वेब ॲप्लिकेशन टेक्नॉलॉजीज. आपण फक्त त्या टेक्नॉलॉजीची इंट्रोडक्शन बघणार आहोत. इन डीप प्रत्येक पॉईंट नेक्स्ट लेक्चरमध्ये त्यावेळी मी एक्सप्लेन करेन. ठीक आहे. फर्स्ट टेक्नॉलॉजी आहे वेब ॲप्लिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये जावा सर्वलेट. A servlet is a program that extend the functionality of a web server. सर्वलेट काय करतं, जावा वेब सर्वरची फंक्शनॅलिटी आहे ती एक्सटेंड करतं, वाढवतं, इन्क्रीज करतो फंक्शनॅलिटी. म्हणजे काय, वेब सर्वर फक्त काय करतो, क्लायंटला रिस्पॉन्समध्ये काय देतं, फक्त स्टॅटिक पेज डिस्प्ले करतं, म्हणजे फिक्स कंटेंट असलेलं. आणि जर सर्वलेट असेल, सर्वलेटच्या थ्रू काय होतं, सर्वलेट काय करते, डायनॅमिकली जनरेट करते रिस्पॉन्स, म्हणजे डिफरंट कंटेंट्स. ठीक आहे. मग काय होतं, त्यामुळे काय होते, फंक्शनॅलिटी आहे ती एक्सटेंड होते. कशामुळे, सर्वलेटमुळे. ठीक आहे. सर्वलेट रिसीव अ रिक्वेस्ट फ्रॉम क्लायंट. सर्वलेट काय करते, रिक्वेस्ट रिसीव करते क्लायंटकडून अँड डायनॅमिकली जनरेट द रिस्पॉन्स काय करते, डायनॅमिकली जनरेट करतं अँड देन द सेंड द रिस्पॉन्स कंटेनिंग HTML और XML डॉक्युमेंट टू द क्लायंट. तो रिस्पॉन्स आहे तो HTML किंवा XML डॉक्युमेंटच्या थ्रू क्लायंटला रिस्पॉन्स करतं. ठीक आहे. जावा सर्वलेट टेक्नॉलॉजी अलाउज डिफायनिंग HTTP स्पेसिफिक सर्वलेट क्लासेस. कोणते क्लासेस डिफाईन करतं, HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, ज्याचे काही स्पेसिफिक क्लासेस आहेत ते डिफाईन करतं. ठीक आहे. नेक्स्ट वेब ॲप्लिकेशन टेक्नॉलॉजी आहे जावा सर्वर पेजेस, JSP. काय JSP म्हणजे जावा सर्वर पेजेस. जावा सर्वर पेजेस टेक्नॉलॉजी हेल्प्स टू जनरेट डायनॅमिक कंटेंट फॉर अ वेब क्लायंट. वेब क्लायंटला काय करतं, डायनॅमिक कंटेंट आहे ते जनरेट करतं, म्हणजे सतत चेंज होणारं कंटेंट. ठीक आहे. JSP पेज इज टेक्स्ट बेस्ड डॉक्युमेंट. JSP पेज कसं आहे, टेक्स्ट बेस्ड डॉक्युमेंट दॅट कंटेन 2 टाईप्स ऑफ टेक्स्ट. 2 टाईपचा टेक्स्ट आहे तो कंटेन करतं JSP पेज डॉक्युमेंट. स्टॅटिक डेटा अँड JSP एलिमेंट. स्टॅटिक डेटा कॅन बी एक्सप्रेस इन एनी टेक्स्ट बेस्ड फॉर्मॅट सच एज HTML, WML अँड XML. म्हणजे जो काही डेटा असेल, टेक्स्ट बेस्ड फॉर्मॅट असेल, तो कशामध्ये असतो, HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज किंवा WML मीन्स वायरलेस मार्कअप लँग्वेज अँड XML मीन्स एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. ठीक आहे. तर त्या फॉर्मॅटमध्ये तो डेटा आहे तो डिस्प्ले करतं. आणि JSP एलिमेंट काय करतं, इन्फॉर्म हाऊ द पेज कन्स्ट्रक्ट डायनॅमिक कंटेंट. डायनॅमिक कंटेंट पेज कसं कन्स्ट्रक्ट करेल ते कोण डिसाईड करतं, JSP एलिमेंट्स. ठीक आहे. दॅट इज जावा सर्वर पेजेस. नेक्स्ट टेक्नॉलॉजी आहे एंटरप्राइज जावा बीन्स, EJB. EJB इज अ सर्व्हर साईड सॉफ्टवेअर कंपोनंट. EJB काय, सर्व्हर साईड सॉफ्टवेअर कंपोनंट आहे दॅट एनकॅप्सुलेट बिझनेस लॉजिक ऑफ ॲन ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशनचं जे बिझनेस लॉजिक आहे ते काय करतं, एनकॅप्सुलेट करतं, इन शॉर्टमध्ये ते स्टोअर करून ठेवतं. ठीक आहे. इट इज अ सर्व्हर साईड सॉफ्टवेअर कंपोनंट. देन फेसलेट म्हणजे Facelet refers to the Java server faces view definition framework, which is page declaration language developed for use the Java server faces technology. Java server faces technology view कसा असेल त्या ॲप्लिकेशनचं. ठीक आहे. म्हणजेच प्रेझेंटेशन टेक्नॉलॉजी आहे ही फेसलेट म्हणजे. ठीक आहे. तर फेसलेट इज बिल्ड स्पेसिफिकली फॉर अ जावा सर्वर फेसेस. बिल्ड कशासाठी केलेली आहे, जावा सर्वर फेसेस टेक्नॉलॉजी आहे फेसलेट. ठीक आहे. इट इज नाऊ द प्रेफर्ड टेक्नॉलॉजी फॉर बिल्डिंग जावा सर्वर फेसेस बेस्ड ऑन वेब ॲप्लिकेशन
कशासाठी यूज केली जाते, बिल्डिंग जावा सर्व्हर बेसेस बेस्ड ऑन वेब ॲप्लिकेशन अँड ऑफर सेव्हरल ॲडव्हान्टेजेस ओव्हर युझिंग JSP टेक्नॉलॉजी. म्हणजे जावा सर्व्हर पेजेसच्या टेक्नॉलॉजीपेक्षा ॲज कम्पेअर्ड टू ॲडव्हान्टेज जास्त कोणाचे आहेत, फेसलेटचे. ठीक आहे. इट इज अ डिफरंट प्रेझेंटेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे. व्ह्यू डिक्लेरेशन लँग्वेज, व्ह्यू कसा असेल ॲप्लिकेशनचा ते कोण डिफाईन करतं, फेसलेट्स. त्यानंतर जावा सर्व्हर पेजेस स्टँडर्ड टॅग लायब्ररी JSTL जावा सर्व्हर पेजेस स्टँडर्ड टॅग लायब्ररी एन्कॅप्सुलेट कोर फंक्शनॅलिटी ऑफ JSP ॲप्लिकेशन. जावा सर्व्हर पेजचे जे कोर फंक्शनॅलिटी आहे ती काय करते, एन्कॅप्सुलेट करते. म्हणजेच काय, इन शॉर्ट आहे ती स्टोअर करून ठेवते. ठीक आहे. दिस टेक्नॉलॉजी अलाउज क्रिएटिंग अ स्टँडर्ड सेट ऑफ टॅग्स. काय आपण जे टॅग यूज करतो ते काय करतं, स्टोअर करून ठेवतो. ठीक आहे. सपोर्ट करतो, आपल्याला प्रोव्हाइड करतं टॅग्स. ते टॅग्स कोणकोणते असतात, तर JSTL हॅज इंटरेटर अँड कंडिशनल टॅग्स फॉर हँडलिंग फ्लो कंट्रोल. ॲप्लिकेशनचा फ्लो कसा असेल, ठीक आहे, स्टेप बाय स्टेप फ्लो कंट्रोल. त्यानंतर टॅग ऑफ फॉर मॅनिप्युलेटिंग XML डॉक्युमेंट. मॅनिप्युलेट म्हणजे त्या ॲप्लिकेशनमध्ये डेटा इन्सर्ट, अपडेट, डिलीट कसा करणार ते टॅग्स. ठीक आहे. टॅग्स ऑफ ॲक्सेसिंग डेटाबेस, ॲक्सेस करण्यासाठी कोणकोणते टॅग्स यूज केले जातात युझिंग SQL. ठीक आहे. ते कोण सपोर्ट करतं, जावा सर्व्हर पेजेस स्टँडर्ड टॅग लायब्ररी. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्टँडर्ड सर्व्हिसेस अँड सपोर्टिंग टेक्नॉलॉजीज. नेक्स्ट कोणत्या टेक्नॉलॉजी आहे, स्टँडर्ड सर्व्हिसेस अँड सपोर्टिंग टेक्नॉलॉजी. त्यामध्ये फर्स्ट आहे जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी डेटा ॲक्सेस API. ते काय करतं, इट डिफाईन्स हाऊ अ क्लायंट मे ॲक्सेस अ डेटाबेसमधून डेटा कसा ॲक्सेस करायचा ते क्लायंटला डिफाईन करतं. ठीक आहे. इट इज जावा बेस्ड डेटा ॲक्सेस टेक्नॉलॉजी. काय, जावा बेस्ड डेटा ॲक्सेस टेक्नॉलॉजी आहे. हाऊ टू ॲक्सेस द डेटा फ्रॉम डेटाबेस ते कोण डिफाईन करतात, जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी डेटा ॲक्सेस API. ठीक आहे. API मीन्स API स्टँड्स फॉर ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. नेक्स्ट टेक्नॉलॉजी आहे जावा मेसेजिंग सर्व्हिस JMS. JMS स्टँड्स फॉर जावा मेसेजिंग सर्व्हिस. JMS API is messaging standard that allows Java EE application components to create, send, receive and read messages. JMS काय करतं, जावा EE ॲप्लिकेशनचे कंपोनंट्स आहेत त्यांना काय क्रिएट, सेंड, रिसीव अँड रीड मेसेज ते काय करतो, अलाव करतो. ठीक आहे. JMS थ्रू काय होतं, आपण मेसेज आहेत ते क्रिएट, सेंड, रिसीव, रीड करू शकतो. त्यानंतर रिमोट मेथड इन्व्होकेशन RMI is an API which allows an object to invoke a method on an object that exists in another address space which could be on the same machine or an remote machine. म्हणजे रिमोट मेथड इन्व्होकेशनच्या थ्रू काय ती मेथड आहे ती इन्व्होक केली जाते, म्हणजे रिक्वेस्ट केली जाते त्या ऑब्जेक्टच्या थ्रू आहे ती दुसऱ्या मशीनवरून आपण तो कोड आहे, प्रोग्रॅम आहे तो एक्झिक्यूट करू शकतो. ठीक आहे. रिमोटली ॲक्सेस घेऊ शकतो त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनचं किंवा त्या पर्टिक्युलर प्रोग्रॅमचं. ठीक आहे. एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज XML इज अ मार्कअप लँग्वेज. XML काय आहे, एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज म्हणजे काय, इट इज अ मार्कअप लँग्वेज दॅट डिफाईन्स अ सेट ऑफ रूल्स फॉर एन्कोडिंग डॉक्युमेंट इन अ फॉर्मॅट दॅट इज बोथ ह्युमन रिडेबल अँड मशीन रिडेबल. काय एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज काय डिफाईन काय करतं, सेट ऑफ रूल्स फॉर एन्कोडिंग डॉक्युमेंट एन्कोड करतं कशाच्या फॉर्मॅटमध्ये, बोथ ह्युमन रिडेबल अँड मशीन रिडेबल आणि ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमध्ये ते काय करतं, एन्कोड करतो. ठीक आहे. XML. देन जावा IDL मीन्स इंटरफेस डिस्क्रिप्शन लँग्वेज. Java IDL is a technology for distributed object that is interacting on different platform across a network. Java IDL टेक्नॉलॉजी काय ऑब्जेक्ट डिस्ट्रीब्यूट करतो, म्हणजे पर्टिक्युलर जे ॲप्लिकेशन्स असतात, प्रोग्राम्स असतात त्याचं ऑब्जेक्ट क्रिएट करतं आणि ते नेटवर्कच्या थ्रू आपण
वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आपण इंटरॅक्ट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर जावा मेल. द जावा मेल API प्रोव्हाइड्स अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट अँड प्रोटोकॉल इंडिपेंडेंट. जावा मेल काय आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे आणि प्रोटोकॉल इंडिपेंडेंट आहे. कोणत्याही प्रोटोकॉल शिवाय विदाउट प्रोटोकॉल अँड प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजे वेगवेगळ्या मशीनवरून आपण ते सेंड म्हणजे फ्रेमवर्क टू बिल्ड मेल अँड मेल आणि मेसेजिंग करू शकतो बाय युझिंग एनी डिव्हाइस आणि एनी HTTP एनी प्रोटोकॉल्स. ठीक आहे. इट इज अवेलेबल इन जावा AC. जावा AC म्हणजे जावा स्टँडर्ड एडिशनमध्ये पण ही टेक्नॉलॉजी यूज केली जाते. कोरबा टेक्नॉलॉजी CORBA Common Object Request Broker Architecture. Corba technology is open standard for heterogeneous computing. Corba stands for Common Object Request Broker Architecture. ही टेक्नॉलॉजी काय करते, इट इज ओपन स्टँडर्ड फॉर हेटेरोजिनियस कम्प्युटिंग म्हणजे वेगवेगळ्या डिस्ट्रीब्यूट असते, वेगवेगळ्या कम्प्युटरवरून आपण ॲक्सेस घेऊ शकतो. ठीक आहे. ॲप्लिकेशनचा इट इज प्रोव्हाइड डिस्ट्रीब्युटेड ऑब्जेक्ट फ्रेमवर्क सर्व्हिस टू सपोर्ट दॅट फ्रेमवर्क. फ्रेमवर्क म्हणजे काय, प्रीडिफाईन केले जातात प्रोग्राम्स किंवा कोड फॉर डेव्हलपरसाठी बिल्ड करायसाठी ॲप्लिकेशन. ठीक आहे. दॅट इज नोन ॲज फ्रेमवर्क. ची सर्व्हिस कोण प्रोव्हाइड करतं, कोरबा टेक्नॉलॉजी. वेब सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज SOAP अँड रेस्टफुल. जावा प्रोव्हाइड सपोर्ट फॉर SOAP अँड रेस्टफुल वेब सर्व्हिसेस. कशासाठी, कोणते आर्किटेक्चर स्टाईल यूज करतात तर रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर रेस्ट आर्किटेक्चर स्टाईल. ते रेस्ट आर्किटेक्चर स्टाईल काय करतं, सिम्प्लिफाय करतं डेव्हलपमेंट अँड डिप्लॉयमेंट ऑफ वेब सर्व्हिस टू क्लायंट अँड एंड पॉईंट्स. म्हणजे क्लायंटला किंवा एंड पॉईंटला युजरला सर्व्हिस आहे ती प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. वेब सर्व्हिस कशाच्या थ्रू तर प्रोव्हाइड सपोर्ट अ वेब सर्व्हिस युझिंग SOAP अँड HTTP प्रोटोकॉल. SOAP काय आहे, SOAP is a transfer protocol for sending request and receiving response access on the internet. म्हणजे क्लायंट आणि सर्व्हरमध्ये जे कम्युनिकेशन होतं ते कशा थ्रू, SOAPच्या थ्रू होतं. SOAP काय करतं, ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणून वर्क करतो. ठीक आहे. आणि HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आयदर SOAPच्या थ्रू तरी कम्युनिकेशन होतं अँड HTTP प्रोटोकॉल. ठीक आहे. नेक्स्ट आहे जावा API फॉर XML रजिस्टरी JXR. तर जावा API फॉर XML रजिस्टरीज अलाउज एक्सेसिंग बिझनेस अँड जनरल पर्पज रजिस्टरीज ओव्हर द वेब. काय करतं, ॲक्सेस काय अलाव कशासाठी करतं, ॲक्सेसिंग बिझनेस अँड जनरल पर्पज रजिस्टरीज आहेत वेबवरती, इंटरनेटवरती. ठीक आहे. त्या ॲक्सेस करायला अलाव कोण करतं, जावा API फॉर XML रजिस्टरीज. लास्ट टेक्नॉलॉजी सिक्युरिटी टेक्नॉलॉजीज. सिक्युरिटी टेक्नॉलॉजीजमध्ये JACC अँड JSPIC. JACC stands for Java Authorization Contract for Containers. JACC specification defines a contract between a Java EE application server and a authorization policy provider. Authorization policy provider आणि जावा ॲप्लिकेशन सर्व्हरमध्ये काय केलं तर कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. अँड JACC इनेबल सर्व्हिस टू ऑथेंटिकेट अँड एन्फोर्स ॲक्सेस कंट्रोल अपॉन युजर. काय करतं, ऑथॉरिटी प्रोव्हाइड केली जाते त्या ॲप्लिकेशनला. ठीक आहे. तो काय करू शकतो, तो ज्याला ऑथॉरिटी प्रोव्हाइड केली असेल तो त्याच्यावर कंट्रोल करू शकतो आणि तो काय चेंज करायचे असतील तर चेंज करू शकतो. युजर त्यातमध्ये चेंज करू शकत नाही. युजरवर तो काय करतो, कंट्रोल करतो. ठीक आहे. युजर त्यामध्ये काही चेंजेस अपडेट करू शकत नाहीत. ज्याला अथॉरिटी प्रोव्हाइड केली असेल त्या ॲप्लिकेशनची, तो अथॉरिटी जो पर्सन असेल तोच त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस करू शकतो. ठीक आहे.
ती सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे. JSPIC मध्ये काय, जावा ऑथेंटिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर इंटरफेस फॉर कंटेनर्स. जावा ऑथेंटिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर इंटरफेस फॉर कंटेनर, JSPIC. स्पेसिफिकेशन डिफाईन्स अ सर्व्हिस प्रोव्हायडर इंटरफेस. स्पेसिफिक काय डिफाईन करतं, सर्व्हिस प्रोव्हायडर इंटरफेस म्हणजे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे सगळे जे क्लासेस आहेत, मेथड्स आहेत, फंक्शन्स आहेत ते प्रोव्हाइड करतं. विच ऑथेंटिकेशन प्रोव्हाइड दॅट इम्प्लिमेंट मेसेज ऑथेंटिकेशन मेकॅनिझम मे बी इंटिग्रेटेड इन क्लायंट और सर्व्हर मेसेज प्रोसेसिंग कंटेनर्स और रनटाईम. रनटाईमला क्लायंट किंवा सर्व्हर मशीन आहे ते काय मेसेज करायचे असेल, रिस्पॉन्स करायचं असेल तर ती सिक्युरिटी ऑथेंटिकेशनमध्ये ती प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे. सिक्युरिटी टेक्नॉलॉजीज. नेक्स्ट पॉईंट आहे जावा इव्हॉल्युशन. जावा इव्हॉल्युशन काय, J2 प्लॅटफॉर्म एंटरप्राइज एडिशन अँड अपॉन स्टँडर्ड अम्ब्रेला फॉर एनिथिंग जावा रिलेटेड. जावा रिलेटेडशी जे काही जे काही फंक्शन टेक्नॉलॉजीज असतील ते कशात येतात, जावा इव्हॉल्युशन. ते काय J2 ही प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. जावा 2 प्लॅटफॉर्म एंटरप्राइज एडिशन. ठीक आहे. फॉर डिझायनिंग, डेव्हलपिंग, असेंबलिंग अँड डिप्लॉयमिंग कंपोनंट बेस्ड एंटरप्राइज ॲप्लिकेशन. काय डिझाईन, डेव्हलप करतं, असेंबल करतं आणि युजरला डिलिव्हरी करतं. काय कंपोनंट बेस्ड एंटरप्राइज ॲप्लिकेशन. ठीक आहे. सेपरेशन ऑफ बिझनेस लॉजिक फ्रॉम प्रेझेंटेशन. बिझनेस लॉजिक आहे ते सेपरेट करतं प्रेझेंटेशनपासून. ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युली सॉफ्टवेअर कोणत्या फॉर्मॅटमध्ये आणि त्याचं त्यामागचं बिझनेस लॉजिक आहे ते काय होतं, सेपरेट केलं जातं. रियुजेबिलिटी, एन्हान्सॅबिलिटी, स्केलेबिलिटी अँड इंटरऑपरेबिलिटी. काय आहे तो प्रोजेक्ट आहे, तो ॲप्लिकेशन आहे, तो क्वालिटी प्रोजेक्ट किंवा सॉफ्टवेअर एंटरप्राइज ॲप्लिकेशन असलं पाहिजे. ठीक आहे. मल्टिपल युजरने ॲक्सेस केला पाहिजे, त्याचा परफॉर्मन्स आहे तो बेटर असला पाहिजे. ठीक आहे. रियूज करता आलं पाहिजे. म्हणजे सपोज आपल्याला दुसरं एंटरप्राइज ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं असेल तर त्याचं त्यामध्ये जे काय आधी आपण प्रिपेअर केलं असेल जर सेम ॲप्लिकेशन डेव्हलप करणार असो तर त्याचं डॉक्युमेंटेशन आहे ते काय मेंटेन केलं जातं आणि त्याच्या थ्रू आपण बरेचसे फंक्शन्स किंवा मेथड्स यूज करून काय करू शकतो, म्हणजे रियूज करू शकतो त्या मेथड फंक्शन्स असतील ते, आणि त्याचप्रकारे आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो. ठीक आहे. सिम्प्लिफाईज द कॉम्प्लेक्सिटी ऑफ बिल्डिंग एंटायर ॲप्लिकेशन. एंटायर ॲप्लिकेशन मल्टी टायर ॲप्लिकेशनला सपोर्ट करतं जावा 2 EE. तर ती कॉम्प्लेक्सिटी आहे ती सिम्प्लिफाईज केली जाते. ठीक आहे. जावा इव्हॉल्युशनमध्ये. नंतर स्टँडर्डाइज API बिटवीन कंपोनंट अँड ॲप्लिकेशन सर्व्हर कंटेनर. जो ॲप्लिकेशन सर्व्हर कंटेनर आहे आणि कंपोनंट्स आहेत त्याचं काय स्टँडर्डाइज API मीन्स ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस आहे. कशामधलं, कंपोनंट्स आणि ॲप्लिकेशन सर्व्हर कंटेनर्समधलं. ते काय स्टँडर्ड प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. API म्हणजे इंटरफेस. काय इंटरफेस म्हणजे वेगवेगळे त्यात ऑब्जेक्ट फंक्शन्स असतात, मेथड्स असतात. ठीक आहे. त्याच्या थ्रू प्रोग्रॅम आहे ते एक्झिक्यूट केलं जातं. J2 ॲप्लिकेशन सर्व्हर अँड कंटेनर प्रोव्हाइड द फ्रेमवर्क सर्व्हिस. जावा 2 एंटरप्राइज ॲप्लिकेशन काय करतं, सर्व्हर अँड कंटेनर प्रोव्हाइड द फ्रेमवर्क सर्व्हिस. फ्रेमवर्क सर्व्हिस म्हणजे काय, इनबिल्ट कोड असतो, प्रीडिफाईन कोड असतो, तो ॲप्लिकेशन प्रोग्रॅमरला प्रोव्हाइड केलं जातं फॉर कशासाठी, डेव्हलप ॲप्लिकेशन. ठीक आहे. ॲप्लिकेशन डेव्हलप करायसाठी जो कोड प्रोव्हाइड केला त्याचा प्रीडिफाईन कोड असतो तो प्रोव्हाइड केला जातो, फ्रेमवर्क. ठीक आहे. ते फ्रेमवर्क म्हणजे तर काय जावा इव्हॉल्युशन. नेक्स्ट पॉईंट आहे ग्लासफिश सर्व्हर. ग्लासफिश इज अन ॲप्लिकेशन सर्व्हर. ग्लासफिश काय ॲप्लिकेशन सर्व्हर आहे आणि इट इज ऑल्सो यूज ॲज अ वेब सर्व्हर. वेब सर्व्हर म्हणून यूज केला जातो ग्लासफिश सर्व्हरचा. ठीक आहे. ॲप्लिकेशन सर्व्हर इनेबल्स द डेव्हलपमेंट ऑफ मल्टी टायर डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन.
ॲप्लिकेशन सर्व्हर काय इनेबल्स द मल्टी टायर डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन, म्हणजेच काय मोर फ्लेक्झिबल असतं, त्याची मेंटेनन्स कॉस्ट किंवा डेव्हलपमेंट कॉस्ट आहे ती लोअर असते किंवा मोर फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करतं ते काय ॲप्लिकेशन सर्व्हर. ठीक आहे. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज मिडलवेअर, त्यांना काय म्हणतात मिडलवेअर म्हणतात, कारण अन ॲप्लिकेशन सर्व्हर ॲक्ट्स ॲज अ इंटरफेस बिटवीन द डेटाबेस अँड द वेब सर्व्हर अँड द क्लायंट ब्राउझर. इंटरफेस कशामधलं इंटरफेस आहे, दुवा म्हणजे इंटरफेस म्हणजे एक डेटाबेस, वेब सर्व्हर अँड क्लायंट ब्राउझरमधलं इंटरफेस आहे, कम्युनिकेट करतं त्याच्या थ्रू. ठीक आहे, म्हणून त्याला मिडलवेअर म्हटलं जातं. ठीक आहे. ग्लास पीस सर्व्हर कोणकोणते पॉईंट बघितले, जावा ई टेक्नॉलॉजीजमध्ये वेब ॲप्लिकेशन टेक्नॉलॉजी बघितली, ते म्हणजे जावा सर्वलेट, जावा सर्व्हर पेज. जावा सर्वलेट काय करतं, सर्वलेट इज प्रोग्राम दॅट एक्सटेंड द फंक्शनॅलिटी ऑफ द वेब सर्व्हर. वेब सर्व्हरची फंक्शनॅलिटी आहे ती एक्सटेंड करतं जावा सर्वलेट. जावा सर्व्हर पेजेस काय करतं, जनरेट डायनॅमिक कंटेंट फॉर वेब क्लायंट. वेब क्लायंटला डायनॅमिक कंटेंट आहे ते डिस्प्ले करतं स्टॅटिक डेटा अँड JSP इलेमेंटच्या थ्रू. ठीक आहे. नेक्स्ट एंटरप्राइज जावा बीन. एंटरप्राइज जावा बीन इज अ सर्व्हर साइड सॉफ्टवेअर कंपोनंट एनकॅप्सुलेट बिझनेस लॉजिक ऑफ ॲन ॲप्लिकेशन. फेसलेट काय आहे, डिफरंट प्रेझेंटेशन टेक्नॉलॉजी आहे. जावा सर्व्हर पेजेसपेक्षा ही टेक्नॉलॉजी आपण जास्त यूज करतो. याचे ॲडव्हान्टेजेस बेटर आहेत ॲज कम्पेअर टू JSP. ठीक आहे. जावा सर्व्हर पेजेस स्टँडर्ड टॅग लायब्ररी काय करते, जे वेगवेगळे टॅग्स आहेत ते प्रोव्हाइड करते. ठीक आहे. फ्लो कंट्रोल, मॅन्युप्युलेटिंगच्या ज्या किंवा ॲक्सेसिंग डेटाबेसच्या ज्या SQL क्वेरीज आहेत त्या टॅग्स आहेत ते सपोर्ट करतं, प्रोव्हाइड करतं लायब्ररी. ठीक आहे. अँड स्टँडर्ड सर्व्हिसेस अँड सपोर्टिंग टेक्नॉलॉजीजमध्ये जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी, डेटा ॲक्सेस API, इट इज अ जावा बेस्ड डेटा ॲक्सेस टेक्नॉलॉजी. त्यानंतर जावा मेसेजिंग सर्व्हिस मेसेज सेंड, क्रिएट, रिसीव, रीड करण्यासाठी अलाव करते. त्यानंतर रिमोट मेथड इन्व्होकेशन, रिमोटली ॲक्सेस करू शकतो अदर कम्प्युटरवरून. ठीक आहे. एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज काय करते, एनकोड करते डॉक्युमेंट in which format, both human readable and machine readable. Then Java IDL stands for interface description language. Java Mail, it is available in Java ESC, म्हणजे जावाच्या स्टँडर्ड एडिशनमध्ये पण जावा मेल टेक्नॉलॉजी इन्क्लूड आहे. त्यानंतर कोरबा मीन्स कॉमन ऑब्जेक्ट रिक्वेस्ट ब्रोकर आर्किटेक्चर. त्यानंतर वेब सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीमध्ये सोप अँड रेस्टफुल. सोप आणि रेस्टफुल काय आहेत, इट इज अ रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर आर्किटेक्चर स्टाईल, म्हणजे युजरला किंवा क्लायंटला किंवा एंड युजरला सर्व्हिस आहे ती कशा प्रकारे प्रोव्हाइड केली जाते हे कोण बघतं, रेस्टफुल. ठीक आहे. आणि सोप म्हणजे काय, इट इज अ ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल, म्हणजे जे क्लायंट सेंड रिक्वेस्ट आणि रिसीव रिस्पॉन्स बाय ॲक्सेसिंग द इंटरनेट त्याच्या थ्रू. ठीक आहे. ते म्हणजे सोप किंवा HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉलच्या थ्रू कम्युनिकेट कसं करतं क्लायंट आणि सर्व्हर, सोप अँड HTTP प्रोटोकॉल. जावा API फॉर XML रजिस्टरीज, JXR ते काय करतं, अलाव काय करतं, एक्सेसिंग बिझनेस अँड जनरल पर्पज रजिस्टरी ओव्हर ऑन द वेब. अँड सिक्युरिटी टेक्नॉलॉजीमध्ये JACC अँड JSPIC, म्हणजे एंटरप्राइज ॲप्लिकेशन असतं ज्याला ऑथॉरिटी प्रोव्हाइड केली जाते. त्याच्यामध्ये डिफाईन कॉन्ट्रॅक्ट बिटवीन जावा ई ॲप्लिकेशन सर्व्हर अँड ऑथरायझेशन पॉलिसी प्रोव्हायडर. ऑथरायझेशन पॉलिसी प्रोव्हायडर आणि ॲप्लिकेशन सर्व्हरमध्ये कॉन्ट्रॅक्ट होतं आणि JACC इनेबल सर्व्हिस टू ऑथेंटिकेट अँड इन्फोर्स ॲक्सेस कंट्रोल अपॉन युजर. ॲक्सेस कोणकोणत्या डेटा ॲक्सेस करू शकतो युजर, ती कंट्रोल कोण करतो, ऑथेंटिकेट पर्सन, ऑथॉरिटी ज्याला प्रोव्हाइड केलेली असते तो कंट्रोल करतो. ठीक आहे.
युजरवरती. काही एंटरप्राइज ॲप्लिकेशनमध्ये चेंजेस करायचे असतील तर तो ऑथोरिटी पर्सन असेल तो चेंजेस करू शकणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला होता जावा इव्हॉल्युशन अँड ग्लासपीस सर्व्हर. ठीक आहे, थँक्यू.